हॅलो फ्रेंड्स, मध्ये आपलं स्वागत आहे। आज आपण फॅन्सी वन पीसची इथे कटिंग आणि स्टिचिंग करणार आहोत। साडी घेतली आहे, 4 मीटर अस्तर घेतले, त्याआधी आपण अस्तरावरती कटिंग करूया, मग आपण साडीची इथे कटिंग करणार आहोत। तर टॉप साठी आपण इथे 4 कापडात घडी घालून घेतली। साधारण हा आपला 1 मीटर कापड, याला मी 4 कापडामध्ये घडी घालून घेतली आहे आणि शोल्डरला आपल्याला खालीवर कापड होईल, त्यामुळे आपण इथे एक सरळ लाईन ड्रॉ करून घ्यायची आहे। तर जी टॉपची उंची असणार आहे ती असणार आहे आपली इथे 15 इंचावरती। तर एक पॉइंट आपण 15 वरती घेऊया। शोल्डर आपण नेकनुसार घेणार आहे 6.5 इंचाचं। जेवढं तुमचं पूर्ण शोल्डर आहे त्याच्या निम्मे प्लस त्यात 1 इंच एक्स्ट्रा शोल्डर आपण घ्यायचंय। तर इथे शोल्डर आपण इथे घेतोय 6.5 इंचावरती। जी मुंड्याची उंची आहे 7.5 इंचावरती घेतोय आणि इथून चेस्टचा आपण चौथा पार्ट घ्यायचा आहे। तर 38 साइजचं चेस्ट घेर आहे, तर आपण 9.5 वरती एक पॉइंट देऊया। इथून पुढे 1.5 इंचची मार्जिन। तर याला आपल्याला सरळ न घेता आपण किंचित अर्धा इंच आत घ्यायचंय आणि तिरकशी लाईन ड्रॉ करायची। कमर घेर आहे 34 इंचाचा, तर आपण 8.5 वरती एक पॉइंट देऊया। इथून मार्जिन आपण 2 इंच घेतोय। आता फ्रंट आणि बॅक साठी जो मुंड्याचा घेर आहे तो बॅक साठी 1.5 इंचाचा आणि फ्रंट साठी 1 इंचाचा। आपल्याला अशी हलकीशी इथे या पद्धतीने फिक्स पॉइंट पर्यंत आपल्याला इथे गोलाई घ्यायची। गळ्याचा घेर या पॉइंटला आपण घेतोय 3 इंचावरती। पाठीमागे आपण हलकासा गोलाकार घेणार आहोत 5 इंचावरती आणि फ्रंट नेक आपण इथे घेतोय एक 6 इंचावरती या पद्धतीने। तर पुढे आपण डिझाइन देणार आहोत। तर इथे आधी एक बॉक्स बनवून घ्यायचा आहे। आता बघा इथे बॉक्स बनवल्यानंतर 5 इंचापर्यंत सरळ लाईन ड्रॉ करायची आणि तिरकस आपल्याला या पद्धतीने व्ही शेप घ्यायचा आहे स्ट्रेट। तर हा आपला मागचा, हा आपला पुढचा गळा इथे ड्रॉ झाला, याला आपण कट करून घेऊया। तर आपला पाठीमागचा पार्ट आहे, हा आपला पुढचा गळा। तर दोघे पार्ट टॉपचे आपले झाले। आता खालचा घेर आपण कट करायचा आहे, पण त्याआधी आपण साडीचा जो पार्ट आहे साडीचा आपण आहे तसं ठेवून इथे जो पदराचा पार्ट आहे आपला गुलाबी तो आपण इथे पिन लावून कट करून घेऊया। तर इथे बघा आपण जो आपला पदराचा पार्ट होता तो सरळ ठेवलाय, त्याच्यावरती अस्तर ठेवलंय, पिन लावून घेतला आणि एक्स्ट्रा पार्ट कट केलाय, फक्त गळ्याची कटिंग केली नाही। या पॉइंटला आपण सरळ स्टिच करायचंय, गळाने फक्त उलटवून घ्यायचंय। दोघेही पार्ट आपल्याला टॉपची या पद्धतीने स्टिच करायचे। आता बघा आपला टॉपचा पार्ट झालाय। आता खाली जो घेर आहे आपल्याला, तर खाली आपल्याला घेरा फक्त कसा कट करायची, जेवढी आपली इथे उंची असणार आहे साडीची, या जेवढी आपली उंची आहे त्यात फक्त आपल्याला याच्या प्लेट्स टाकायच्या आहेत। साडीच्या उंचीचं मेजरमेंट घ्यायचं। आता कसं, तर आधी हा जो आपला टॉपचा पार्ट आहे या पॉइंटला याला आपल्याला या पद्धतीने इथे ठेवायचं आहे आणि पूर्ण ड्रेसची आधी इथे उंची बघायची आपल्याला। तर इथे बघा आपल्याला साडी मी इथे डबल फोल्ड ठेवली आहे। उंची आपल्याला ड्रेसची इथे एक 52 इंच हवी आहे, तर इथे मी पूर्ण 53 1 इंच एक्स्ट्रा घेतले। आणि त्यानंतर आता जेवढे आपली इथे साडी, जेवढे तुम्हाला इथे घेर हवे त्यानुसार आपण दोघेही जे आपले टॉपचे पार्ट आहे त्या पॉइंट आपल्याला साडीच्या पूर्ण इथे प्लेट्स लावत पूर्ण साडी इथे अटॅच करायची आणि खाली जो काठाचा पार्ट आहे त्याचा पूर्ण घेर आपण इथे यूज करणार आहोत। तर हे आपलं कटिंगचा पार्ट पूर्ण कंप्लीट झालाय। इथे आपण स्लीव कट करून घेऊया।